बसा पटकन. आपण पाहू शकतोय बच्चू कडू मरणासन्न अवस्थेत पडले असताना मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. आज 4 दिवस मुंबईमध्ये मात्र तिलाही मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्या चक्कर आली आहे, तिची तब्येत खाल्याचं पाहायला मिळतंय, आजारी असल्याचंही कळतंय. हे संपूर्ण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रहारचे जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मुंबईमध्ये आहेत 17 महत्वाच्या मागण्यांसाठी प्रहार आक्रमक झालेलं आहे. आज 4 दिवस उलटून गेले तरी सुद्धा मुख्यमंत्री आंदोलकांना भेट देत नाहीयेत आणि बच्चू कडूंना भेट देत नाहीयेत म्हणून हे आक्रमक झाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी ही अत्यंत महत्वाची आणि पहिली मागणी त्यांनी केलेली आहे. तसंच दिव्यांग आणि विधवा ज्या आहेत घेऊन जाण्यासाठी दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात यावे, मानधन सन्मान धन म्हणून देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. तसंच 6 एप्रिलला एक बैठक झाली. बैठकीच्या निर्णय काढावा महत्वाची मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे. वंचित घटक आहेत, वंचित घटक कोण उभा राहणार तर त्यांना पण घेऊन जाणार. आपण ही काही वेळापूर्वी महिला पाहिली ती मोठ्या मोठ्याने बोलायचा प्रयत्न करत होती. त्या महिलेची तब्येत खालावलेली आहे. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून. गिरीशजी, या महिलेबद्दल काय सांगाल, काय माहिती? या ठिकाणी प्रहार चे कार्यकर्ते आहेत ते मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर आहेत, ते आंदोलन करत आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी बच्चू कडूंनी जे शेतकऱ्यांसाठी जे हमीभाव मिळावा यासाठी सध्या बच्चू कडू आहेत ते उपोषणाला बसले. त्याशिवाय दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन आहे ती दिली जावी यासाठीच्या मागण्या घेऊन आणि इतर ज्या काही विविध मागण्या आहेत त्या मागण्यांचं या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ प्रहारच्या ज्या कार्यकर्त्यांनी आहेत आज मंत्रालयाच्या बाहेर ते आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. आपण बघतो की दिव्यांग असतील आणि इतर प्रहारच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंचं उपोषण थांबवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी भेट द्यावी, मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी आणि या ठिकाणी हे संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आक्रमक झालेले आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी आपण कार्यकर्ते आपण हे बघतो की अन्याय आहे, मला दिव्यांगावर अन्याय आहे, दिव्यांगावर काय सांगा. दिव्यांगांना 6,000 पेन्शन झाली पाहिजे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मध्ये 6,000 का होत नाही? अपंगांना 6,000 का होत नाही? 1,500 रुपये मध्ये सध्या काय होतं? काहीच होत नाही. ताब्यात घेतलं आले तर त्यांना 6,000 रुपये पेन्शन गेले प्रत्येक दिव्यांगांना. तर मग महाराष्ट्रातल्या दिव्यांगांनी काय पाप केलं आहे? सुद्धा मागण्या आहेत. अपंगाला स्टॉल नाही भेटत, अपंगाला खायला सुद्धा हे होतंय. एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला. तुमच्या सहकार्याने ताब्यात घेतलं पोलीस. पेन्शन सुद्धा टायमाला येत नाही आम्हाला. बच्चूभाऊ 4 दिवस झाले उपाशीपोटी बसले आहेत. अजून त्यांना महाराष्ट्रामध्ये असा कुठला नेता नाही की अपंगासाठी नडतो. तो एकच नडतो, तो बच्चू भाऊ.